वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, श्रावण मास आता संपायला आलेला आहे आणि आता श्रावण मास संपल्याच्या नंतर 2 तारखेला श्रावण मास संपणार आहे. तर 3 तारखेपासून सप्टेंबर महिना चालू होणार आहे, म्हणजेच भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. तर या भाद्रपद महिन्यामध्ये येणाऱ्या 7 सप्टेंबर 2024 या दिवशी आहे गणेश चतुर्थी, म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन. तर या दिवशी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? आपण जर आपल्या घरामध्ये बाप्पांची मूर्ती आणणार असाल किंवा बुकिंग करणार असाल तर तेव्हा कोणकोणत्या महत्त्वाची गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात, याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव असतो आणि त्यासाठी आपण काय करतो तर गणपतीच्या मूर्तीचं बुकिंग आपण आत्तापासूनच सुरू होतं करायला. तर गणपतीची म्हणजे श्रींची मूर्ती कशी असावी याबाबत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतात बघा. त्यासाठी तुम्हाला काही मी सूचना देणार आहे. त्यामध्ये श्री गणेशाची मूर्ती कशी असावी या संदर्भात सर्वप्रथम आपण माहिती पाहूयात. तर आपण आपल्या घरामध्ये आणल्या जाणाऱ्या गणपतीची मूर्ती ही किती फुटापर्यंत असावी तर 1 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. 1 फुटापेक्षा कमी उंचीची मूर्ती हाताळण्यासाठी व पूजा करण्यासाठी सोयीस्कर असते. म्हणून आपण जेव्हा घरच्या घरी गणपती बाप्पा बसवणार असतो तेव्हा आपण 1 फुटाचीच मूर्ती निवडायची किंवा 1 फुटापेक्षा कमी, पण त्याच्यापेक्षा जास्त मूर्ती निवडायची नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून हाताळता यावी अशी मूर्ती असावी बघा. कारण काही वेळेला काय होतं तर सिंहासनावर किंवा लोडला टेकून बसलेला विश्राम अवस्थेत असलेला अशी प्रतिमा सर्वोत्तम असते किंवा काही ठिकाणी बघा उभी असलेली मूर्ती असते. तर मैत्रिणींनो, अशा मूर्त्या हाताळायला खूप अवघड असतात. म्हणून आपण उभी असलेली मूर्ती कधीही घ्यायची नाही, तर ती बसलेली असावी मूर्ती. आणि श्रींची मूर्ती ही डाव्या सोंडेची किंवा सरळ सोंडेची असावी. जेव्हा पण तुम्ही मूर्ती बुक करायला जाणार असाल तेव्हा ही गोष्ट पण लक्षात घ्या की ती डाव्या सोंडेची असावी किंवा ती सरळ सोंडेची असावी. ही पण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आता मूर्तीचे सर्वच अवयव अगदी रेखीव असावेत बघा. तर आपण घेत असताना मूर्ती चेक करायचं आहे की मूर्तीचे सर्व अवयव व्यवस्थित आहेत का. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण मूर्ती घेतानाच बघत नाही आणि नंतर आपण घरामध्ये गेल्यानंतर बघतो की एखाद्या मूर्तीचा अवयव तुटलेला वगैरे असतो, तडा गेलेला असतो. तर अशा वेळी आपण नंतर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात. तर हे प्रश्न न येण्यासाठी, कोणताही अपशकुन न होण्यासाठी आपण अगोदरच मूर्ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. तसंच मूर्तीचं कान मोठे असावेत आणि एकच दात असावा अशी मूर्ती आपण निवडायची आहे. मूर्तीचे 4ही हात मोकळे असावेत, ते कानाला वगैरे चिकटलेले नसावेत याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे मूर्ती घेण्याच्या अगोदर. त्याच्यानंतर श्रीच्या मूर्तीवर मुकुट असावा व सर्व दागिने असावेत. आजकाल बघा बऱ्याच ठिकाणी डायमंडचे दागिने मिळतात गणपती बाप्पांना लावलेले. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते डायमंड वर्क असलेले सुद्धा गणपती बुक करू शकता. पण जर तुम्हाला एवढ्या महागातल्या मूर्त्या घेणं शक्य नसेल तर तुम्ही बिना डायमंडच्या मूर्त्यासुद्धा मिळतात बघा. साधी आणि सिंपल मूर्तीसुद्धा मिळते. तशी सुद्धा मूर्ती तुम्ही घेऊ शकता. फक्त मूर्तीच्या डोक्यावरती मुकुट असावा ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता बऱ्याच ठिकाणी बघा साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना असे चित्रविचित्र आकारातील किंवा तसंच इतर रूपातील म्हणजे खंडोबा रूप, दत्त, शंकर रूप असे गणपती आपण घरामध्ये बसवण्यासाठी अशा मूर्त्या मुळीच घ्यायच्या नाहीत. तर अतिशय साधी आणि सिंपल जी असणारी पण रेखीव अशीच मूर्ती आपण निवडायची आहे. तर मैत्रिणींनो, काही वेळा बघा शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती असतो
अशी मूर्तीसुद्धा आपण मुळीच घ्यायची नाही. कारण का घ्यायची नाही तर शिव पार्वतीची पूजा ही लिंग स्वरूपात केली जाते आणि अशी मूर्ती शास्त्रात निषिद्ध मानली जाते. म्हणून आपण शिवांची पूजा बघा, आता आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा केली, तर ही करत असताना आपण फक्त शिवलिंगाची पूजा केली आहे, ना की शिवाची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरामध्ये आणून पूजलेला आहे. तसाच कारण भगवान शिव हे स्मशानात राहणारे असतात, म्हणून त्यांना आपण शिवांची मूर्ती आणून पूजा करू शकत नाही. म्हणून आपण अशा स्वरूपाची मूर्ती घ्यायची नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे गणेश मूर्तीच्या पायाशी उंदीर सुस्पष्ट आकारात दिसेल असा घ्यावा. बघा, काही वेळेला बघा गणेश मूर्तीच्या पायाजवळ जो मूषक असतो, उंदीर मामा असतो, तो व्यवस्थित नसतो. तर तोही तुम्हाला व्यवस्थित आहे का, सुस्पष्ट आकारामध्ये आहे का, तेही चेक करायचं आहे. तसंच गणेश मूर्ती आपण जेव्हा आणतो तेव्हा एकतर आपण त्या गणपतीच्या मूर्तीवरती एखादं वस्त्र टाकायचं, म्हणजे झाकून आणायची, किंवा गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांवरती पट्टी बांधून घरी आणायचं असतं. जर वस्त्र असेल लाल रंगाचं वगैरे, चुनरी असेल, तर तीही सुद्धा तुम्ही त्या मूर्तीवरती झाकून आणू शकता. आता गणपती बाप्पांची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही, तोपर्यंत ती केवळ माती समजायची आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची. मग हे का सांगते मी तुम्हाला, कारण जेव्हा आपण मूर्ती आणत असतो, त्याची प्राणप्रतिष्ठा करत असतो, तोपर्यंत कदाचित आपल्याकडून चुकून मूर्तीचा काही भाग खंडित झाला, तर त्यावेळी आपल्याला खूप मनाला लागतं की काय झालं असेल किंवा काय नाही. तर यासाठी आपण काय करायचं आहे, तर जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये देवत्व येत नाही बघा. म्हणून प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत आपण काळजी घ्यायची मूर्तीची. त्याच्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती जर भंग झाली, खंडित झाली, तर अजिबात घाबरायचं नाही. त्यावेळी काय करायचं बघा, मूर्तीला दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आणि ती मूर्ती जास्तच प्रमाणात खंडित झाली असेल तर आपण काय करायचं, तिचं विसर्जन करायचं आणि त्या ठिकाणी दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना तिची करायची आहे. मनात कोणतेही भय किंवा शंका आपण आणून द्यायची नाही. कुटुंबात किंवा नात्यामध्ये तुमच्या आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तुमच्या घरामध्ये सुतक असेल, घरातील एखादी व्यक्ती किंवा शेजारी मित्रमंडळी असतील, तेव्हा आपण काय करायचं, त्यांना ती गणपतीच्या मूर्तीची पूजा करायला सांगायची, नैवेद्य दाखवायला सांगायचं आणि गणपती विसर्जनाची घाईसुद्धा आपण करायची नाही. सुतक फिटल्यानंतर सुद्धा तुम्ही ही गणपतीची मूर्ती विसर्जन करू शकता, किंवा जर त्याच्या अगोदर जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून सुद्धा तुम्ही या गणपतीची पूजा, आरती, विसर्जन हे करू शकता. त्याच्यानंतर गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरामध्ये वादविवाद किंवा मद्य, मांसाहार, धूम्रपान अजिबात करायचं नाही. जेव्हा आपल्या घरामध्ये आपले बाप्पा आलेले असतात लाडके, तेव्हा आपण फक्त आणि फक्त गणपती बाप्पांची सेवाच करायची आहे, उपासनाच करायची आहे. गणपतीची रोज सकाळी संध्याकाळी आरती करायची. फळे, मोदक, पेढे जे शक्य असेल त्याचा नैवेद्य आपण दाखवायचा. पंचपक्वानांचा नैवेद्य सर्वोत्तम असतो, तो सुद्धा नैवेद्य आपण आपल्या बाप्पांना दाखवायला न चुकता विसरायचं नाही. कोकणामध्ये, मालवणामध्ये या भागामध्ये गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो बघा. ही अत्यंत विकृत प्रथा आहे, पण गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे आणि पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना तुम्ही करू नका. मूर्ख प्रथा बंद करा असं मला वाटतं. कारण यामुळं काय होतं, तर गौरी ही साक्षात देवी आहे, माता आहे आणि या आदिशक्ती देवीला आपण अशा प्रकारचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही. आता आपण गणपती बाप्पांची विसर्जन करत असतो, मिरवणूक काढत असतो, तेव्हा बघा काय करायचं, तर अभंग, मृदुंग म्हणत परमात्म्याला आपल्याला निरोप द्यायचा आहे, ना की नृत्य आणि गाणी वाजवून आपण या ठिकाणी विसर्जन करायचं नाही. श्रींची मूर्ती आदल्या दिवशी संध्याकाळीच घरी आणून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळच्या प्रहरात, शक्यतो सकाळी 9च्या अगोदरच श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी अशा रीतीने सर्व व्यवस्था आपण करून ठेवायची.
तसंच श्रीच्या मूर्तींची रोज सकाळ संध्याकाळी शुभर्चित होऊन म्हणजेच काय आंघोळ करून सोवळं करून त्याच्यानंतरच पूजा करावी। पूजा करत असताना आपण सोवळं नेसायचं, वस्त्र नेसायचं, पूजा करायची आणि श्रींच्या मूर्तीला स्पर्श करू नये त्याच्या अगोदर, आंघोळीच्या अगोदर। आपल्या घरी श्री गणेशाची पूजा झालेली असल्याने आपण इतरांनाही बघा आपल्या घरामध्ये बसलेल्या गणपतीच्या दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करत असतो। येणारे पाहुणे रावळे मित्रमंडळी दरवेळेला गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन घेत असतात, तर तसं करू नये, असं देणं अयोग्य मानलं जातं। म्हणून आपण स्वतःही इतरांच्या घरी जेव्हा गणेश दर्शनासाठी जातो तेव्हा त्या मूर्तीला स्पर्श करणं टाळावं, दुरूनच मनोभावे दर्शन घ्यावं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दर्शनासाठी लांबूनच दर्शन घेण्यासाठी सांगावं। अशा प्रकारे गणपतीची मूर्ती आणताना किंवा गणपतीची स्थापना केल्यानंतर आपण या काही गोष्टी आहेत यांची काळजी घेणं खूप गरजेचं वाटतं। तर अशा प्रकारे तुम्ही काळजी नक्कीच घेऊ शकता। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।